किती स्वस्त आहे याची प्रचिती देणारी आणखी एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 53 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईत पावसाला सुरुवात झाली आणि अनेक ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी साचलं. पण याच दरम्यान साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू झाला. असलम शेख हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर कुटुंबियांनी महापालिका आणि संबंधित कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप करत कठोर कारवाई आणि सरकारी भरपाईची मागणी केली आहे. ते माझे मोठे दीर होते, माझ्या नवऱ्याचे मोठे भाऊ आहेत ते, आणि ते रस्त्याने जात होते. ते कामानिमित्त जात होते आणि ते रस्त्यावर त्यांना खड्डा दिसला नाही. खूप मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन ओपन करून ठेवलं होतं. BMCचा मोठा खड्डा होता आणि ते ढक्कन का ओपन करून दिलं? तुम्हाला गटर नाही साफ करायची तर मग तुम्ही ढक्कन का ओपन केलं? आणि एवढा मोठा माणूस पडताना तुम्हाला कोणाला पण दिसला नाही, आणि दिसलं तर दिसलं, तुम्ही एवढा वेळ लावला त्यांना काढायला. आता यांची नेमकी घरी कोण कोण असतं, काय त्यांची एक बायको आहे, मुलगा आहे आणि एक मोठी मुलगी आहे. घरी कमावणारे हे एकटेच होते हे. आणि स्थिती खूपच वाईट आहे ह्यांची. रोजचे कामाला जाणारे माणसं आहेत ते. आज कुठे चालले होते? आज ते पण ते कामच बघायला चालले होते. मट्टीचे जे लेबर काम असतात ना ते करत होते ते. आता नेमकी तुमची मागणी काय? आमची मागणी हेच आहे की जे जबाबदार आहे ह्याच्यावरती त्यांनी कारवाई त्यांना करावी आणि ह्याबद्दल आम्हाला मुआवजा हवा. ह्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाहीये. ह्यांच्या मुलाला, ह्यांच्या मुलीला काहीतरी मुआवजा त्यांनी मिळून द्यावं. तुमच्या मात्रात आम्ही ह्यांना विनंती करतो, गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करतो, आज आमचं गेलंय, दुसरं कुणाचं जाऊ नये. आज आमचा दिवा मावळलाय, उद्या दुसऱ्यांचं कुणाचं असं नुकसान होऊ नये. प्लीज, हीच विनंती आहे माझी. दरवेळी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, काय बोलणार तुम्ही? त्याला BMC जबाबदार आहे का कोण जबाबदार आहे? आता नेमकं तुम्ही BMC म्हणतात, पण काही कॉन्ट्रॅक्टरची पण गलती असू शकते ना. BMC तर ओपन करते, तुम्ही काय करता? ते कॉन्ट्रॅक्टर काय करतात? ते आपली जबाबदारी का घेत नाहीये? कसं ते लोक आपली जबाबदारी घेत नाही? माणूस, एक आमच्या घरातला माणूस, कमावणारा आमचा माणूस गेला, ज्याच्या घरी जे पूर्ण जात होते त्याला माहिती त्याचं काय हे असतं. तो मी बोलण्याच्या पण स्थितीमध्ये नाहीये सर. हात पूर्ण श्रिंक होतात ते माझे. दरम्यान या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका खुद्द महापौरांनी ठेवला आणि 4 अधिकाऱ्यांना निलंबितही केलं. ती व्यक्ती ह्या ठिकाणी एक तर पहिली गोष्ट म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी दिला असताना प्रशासनाने काम सुरू केलं, पूर्ण पावसामध्ये काम सुरू केलं. खाजगी कंत्राटदार या ठिकाणी काम करत होता आणि धो पाऊस पडत असताना ती बिचारी व्यक्ती या ठिकाणी जात असताना त्यांना कळलं नाही, कारण की मॅनहोल्स ओपन करून ती माणसं निघून गेली. फार मोठी चूक आहे प्रशासनाची. कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये. मी सातत्याने याचा पाठपुरावा करते. मी सातत्याने फोनवरती होती, प्रत्येक माध्यमांशी बोलते. फार मोठी चूक ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाहीये. वारंवार ह्याच्या रिव्ह्यू मीटिंग मी घेत होती, वारंवार सांगत होती की या ठिकाणी मुंबईत असलेली मॅनहोल्स. पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते की हे बंद होतं, याचं झाकण काढायची गरज नव्हती, ते पण भर पावसामध्ये, आणि झाकण काढून त्याच्यात जाळी घालायची एवढ्या मोठ्या पावसात गरज नव्हती. ही सर्व कामं या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पाहिजे होती. काही अधिकारी निलंबित झाले, कंत्राटदारावर कारवाई होईल, पण ज्या माणसाचा जीव गेला त्यांचं कुटुंब आता उघड्यावर पडलंय. त्या कुटुंबाला कोण आधार देणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आणि अशा घटना कायमस्वरूपी बंद होतील यासाठी उपाययोजना होणार आहेत का, असा प्रश्न मनात घेऊनच मुंबईकर पावसाळ्यात पुन्हा एकदा बाहेर पडतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.